रामचंद्रा, हे रामचंद्रा, अरे तुला किती वेळा सांगितलंय हे हे टेबल रात्रीच साफ करून ठेवत जा, म्हणजे सकाळी नुसतं फडकं मारलं की काम झालं. तू म्हणजे ना बोलवलं. अरे ऑपरेशन झाल्यानंतर सगळं साहित्य लगेच धुवून पुसून नको का स्वच्छ करून ठेवायला? हे टेबल रात्रीच नको का साफ करायला? अहो मालक, ती रात्री ऑपरेशनला उशीर झालता की नाही, मग ते लय कटाळा आलता मला, मग ते राहून गेलं. बरं द्या, आता करतो. रामचंद्रा, सांगितल्यानंतर गाढव सुद्धा काम करतं. न सांगता आपलं समजून जो काम करतो ना, तो माणूस. जी चुकलं. अरे मी रागवून नाहीये बोलत आहे रामचंद्रा, पण एकच गोष्ट शिकायला आपण अजून किती वर्ष घालवणार याची काळजी वाटली म्हणून म्हणालो. काय चेष्टा करताय मालक? अहो तुमची आंघोळून देवपूजा आत्ता झाली. द्या, सगळं आत्ता करतो. अरे रामचंद्रा, अरे काय करत बसलायस इकडे तिकडची कामं अर्धवट टाकून? आणि हे काय विश्रामा? अरे आंघोळ झाली, देवपूजा झाली आणि धुळीत काय चाललंय? अरे रामचंद्र, बघत काय बसलायस? घे ते कापड हातात. डॉक्टर, ओ डॉक्टर, डॉक्टर, ओ डॉक्टर, डॉक्टर. हा, थांब थांब थांब, रडू नको. कुठं पडला? हा, तू जोरात ओरडलास म्हणजे मी तुला लवकर औषध लावेन असं तुला वाटतंय का?
झालं झालं, थांब. ताई, तू का तिथं उभं राहून हसतेस? अरे त्या मुलाला लागलंय तर एवढा मोठा मातंगांचा नेता पण बघ कसा बापुडवाना झालाय. बावली बावली बावली, थांब. किती वेळा सांगितलं तुला, हा? दवाखान्याच्या वेळा येत जाऊ नकोस खाली म्हणून. चल बरं. हे बघा भुतकरराव, पाण्यात पाय अजिबात भिजवू नका आणि 8 दिवसांनी पुन्हा पट्टी करायला या. भूतकरराव कशाला? नुसतं दादा म्हटलं तर जमतंय की. तसं नाही भुतकरराव, तुम्ही मातंग समाजातले थोर सुधारक. आपणच आपल्या माणसाचा मान नको का करायला? अहो, मागासलेला मातंग समाज तुमच्यासारख्या सुधारणावाद्यांमुळे जुनाट अंधश्रद्धा आणि रूढींची जोखडं फेकून देण्यासाठी संघटित होतोय. डॉक्टर 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 कोण? मी विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा काका. सीताराम पंत, या या, बसा. नाही नाही, बसण्यास वेळ नाही. शास्त्री बुवांची तब्येत खूपच खालावलेली आहे. माझी विनंती आहे, आपण माझ्याबरोबर लगेच चलावं. विनंती कसली करता? कामच आहे माझं, डॉक्टर आहे मी, मला यायलाच हवं. अहो, जरा माझा कोट आणा बरं. जरा खाऊन जाता का? तयार आहे. नाही, आता बिलकुल वेळ नाही, मी परत येतो. चला पंत. अरे गुळ पाणी तरी घेऊन जा. बावली, गुळ पाणी आण. भूतकरराव, हा, 8 दिवसांनी या बरं का. हो हो. बसा बसा, हळू. ताई, शेंगा आणल्यात. येताना रानातल्या आणल्या उपटून. तो पहा, सूर्यास्ताला चाललाय. जा जा बाबा, जा जा. पूर्ण अंधार करून टाक, काळा मिट्ट अंधार. शांत झोपण्यासाठी. पण या अंधारात आता फक्त विवळ नाही. अण्णा शांत व्हा. काका, यांना कशाला बोलवलं? माझा नाईलाज झाला. अंगाची पार लाही लाही होते.
uncle. Run into my arms. I am going to die. Give me a drop of water. पंत, ज्वर खूपच वाढलाय. ही अवस्था भयंकर आहे. यांना वात झालाय. तातडीनं औषध आणावं लागेल. I am not going to take your medicine. I shall not be poisoned. You will have to face the Kolhapur Maharaj case. हो हो होय 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 डॉक्टर होय होय. डॉक्टर घसा खूप दुखतोय, अंग पण दुखतंय. पाय पाय. काशीबाई असं बोलतात आईला? अगं जाऊ दे गेली तर आपण खेळूया. डॉक्टर डोकं खूप दुखतंय या. असं वाटतं का भिंतीवर मारून घ्यावं, डोक्यात हातोडा मारून घ्यावा. डॉक्टर डोकं खूप दुखतंय. डॉक्टर डॉक्टर गोळी द्या डॉक्टर. डॉक्टर आहेस ना, मग तूच बघ. बाहुली, अरे अरे काय झालं काय झालं काय झालं काय झालं? अरे बापरे, नाही. कशी गंमत झाली बाहुलीची. कशी आहे शास्त्रींची तब्येत? फारशी बरी नाहीये. मी तपासलंय त्यांना, पण त्यांचा वैद्यांवर जास्त विश्वास आहे. मग मी त्यांच्या तब्येतीचं फारसं मनावर नाही घेतलं. बघूया. उद्या तात्यारावांकडे जाऊन येतो. दवाखान्यामुळं वेळच मिळत नाही. स्त्री शिक्षणाची त्यांची चळवळ आता चांगलीच जोर धरतीये. सावित्रीमाईंची भक्कम साथ ज्योतिबांना मिळतीये. काल आपली बाहुली डॉक्टर झाली होती म्हणे. डॉक्टर घोलेंचा वारसा चालवणार वाटतं. काही गरज नाही वारसा चालवण्याची. तुझ्या पहिल्या बायकोचा मुलगा शिक्षणासाठी बाहेर ठेवलायस ना, तो चालवेल वारसा. ताई, मी माझ्या घरादाराच्या वारशाबद्दल नव्हे, शिक्षणाच्या वारशाबद्दल बोलतोय. तो वारसा माझी भाऊलीच चालवेल. नसत्या प्रथा या घरात नको. प्रथेचा काय संबंध आहे ताई? आणि शिक्षणाची प्रथा पडत असेल तर चांगलंच आहे ना. बरं बरं, मी काय म्हणते, आधी जेवून घ्या बरं, मग बोल. विश्रामा, बाईच्या जातीनं प्रथा परंपरेच्या चौकटीतच राहावं. ताई, शिक्षण माणसाला प्रथा परंपरांच्या पलीकडे विचार करायला भाग पाडतं. नसत्या गोष्टी बाहुलीच्या बाबतीत नकोत. स्त्री शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार या दोन्ही गोष्टी कितीही अवघड असल्या तरी त्याची सुरुवात मी माझ्या घरापासूनच करणार. या डॉक्टर या. काय म्हणतोय तुमचा डॉक्टरी व्यवसाय? अगदी उत्तम चाललाय तात्याराव. पेशानं डॉक्टर असल्यामुळं आमचे सगळ्यांशी कसे तब्येतीत संबंध आहेत बघा. साऊ, डॉक्टर आलेत. तुमच्या दोघांच्या बोलण्यावरून कळलंय मला. आले, दूध आणते. साऊकडे कुणी आलं तर मी दूध गरम करून देतो, त्यामुळं गैरसमज नसावा. शेठजी, त्यांचा का गैरसमज व्हावा? आणि स्त्रियांनी घर सांभाळावं असं कुठे लिहिलंय? घर दोघांचं आहे, दोघांनी सांभाळावं. पण सध्या दोघांचीही अवस्था वाईटच. कायापुरती लंगोटी, फिरती नांगराचे पाठी.
एका घुंगड्या वाचून स्त्रिया नसे दुजेश. ढोरा मागे सर्व काळ पोरे फिरती रानोमाळ. ताक कण्या पोट भरी धन्य म्हणे तो संसार. असे वस्त्रांची कमती एकमेका चिकटती. सरकारी पट्टी नेट पडे तीन शेंड्या गाठ. कर्ज रोखे लिहिणे आट निर्दयी मारवाडी काठ. अज्ञानाला समजत नाही कुलकर्ण्याने लिहिले काही. वकिलाची महागाई न्यायाधीशा दया नाही. पाप पुण्य येथे नाही पैशासाठी दादाभाई. राजे पुण्यशील म्हणवती आता कारे मागे घेती. विद्या द्यावी पट्टी पुरती धिक्कारून सांगे ज्योती. वा 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 तात्याराव, गुलामगिरी मधले तुमचे हे विचार म्हणजे साक्षात शब्दांचे असूडच. सांगताही येत नाही आणि दाखवताही येत नाही अशी अवस्था करून टाकणारे. मनुष्य निर्मित आणि मनुष्य कल्पित भेदांना निसर्ग नियमाचे रूप देणारा धर्म समाजाच्या दीर्घकालीन सांस्कृतिक अवनतीचे कारण बनला असेल तर तो धर्म आणि त्या धर्मावर आधारलेली व्यवस्था पूर्णतः त्यागली पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षण हाच मार्ग आहे. त्यातही स्त्रियांचं शिक्षण. स्त्रियाही गुलामच आहेत की धर्मव्यवस्थेच्या आणि प्रतिगाम्यांच्या. त्याही वाहक आहेत धर्माच्या. ही व्रतवैकल्य, उपवास ही धर्माचीच तर कृत्य आहेत ना. त्यासाठी शिक्षणाचे सार्वत्रिकरण केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे कसं 2000 वर्षाचे शूद्र दुखणे लागले. ब्रह्मविहित सेवेचे भूदेवाणी पछाडले. अवस्था पाहुणी त्याची अवस्था पाहुनी त्याची होय शब्दी मन उठे. सुलभ मार्ग कोणता काय विचारे बुद्धी अटे. शूद्रांना सांगण्या जोगा आहे शिक्षण मार्ग हा. शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. स्वराने गुंफली गाणी कोरीत जाशीस तू. शब्द स्वराने गुंफली गाणी कोरीत जाशीस तू. माझ्या हाताने गिरवीत जाशी शब्दात रमलीस तू. हाताने गिरवीत जाशी शब्दात रमलीस तू. आकाश तारे शब्दच सारे. आकाश तारे शब्दच सारे. शिकावयास लागलीस तू. शब्द स्वराने जाशीस तू.
शिदोरी खरे पाठीवरिया पालखी उद्याची भारणा असे शिदोरी खरे उगाळीत जावे स्वर व्यंजनासी गंध हा दरवळे चंदना परे कोरशील जेव्हा पाठीवरती कोरशील जेव्हा पाठीवरती घडवशील शब्द शिल्प तू शब्द स्वरानी गुंफली गाणी कोरीत जाशीस तू अक्षरामधून वेदले कसे नभासया तू इवल्या हाताने अक्षरामधून वेदले कसे नभासया ते शब्दांचे तारे अक्षरामधून उतरले जणू भुवरिया उघडशील जेव्हा कवाडे ज्ञानाची उघडशील जेव्हा कवाडे ज्ञानाची उजळेल ज्ञान ज्योत ही शब्द स्वरानी गुंफली गाणी कोरीत जाशीस तू माझ्या हाताने गिरवीत जाशे शब्दात रमलीस तू शब्दात रमलीस तू शब्दात रमलीस तू खरं तर तुमच्या समाजाची बैठक मी इथं बोलावणं हा माझ्या दृष्टीनं आमचा अवमानच आहे. परंतु तुमचा समाज पापाच्या खाईत लोटला जाणार असेल तर त्याला वाचवणं हेही माझं कामच आहे. एका माणसाच्या गैरवर्तणुकीमुळं जर अख्खा समाज बापाच्या खाईत लोटला जात असेल तर त्याला वाचवणं हा माझा धर्म आहे. अहो नानासाहेब, पण तुम्ही त्याला उलगडून सांगा. अहो तुमच्या जड बोलण्यानं आमचं डोकं जड झालं. काय मी समजा ना बघा. काय नाही समजा म्हणजे दूध कमी आणि दुधात पाणी जास्त होते नानासाहेब. आणि ते दूध रतीबाला तुम्हाला कळत कसं नाही. तुमच्या समाजातले एक डॉक्टर नाही, त्याला डॉक्टर म्हणून पाहिजे तेवढी समाजसेवा करू देत ना. पण त्यानं इंग्रजी साहेबाच्या आणि ज्योतिबाच्या नादाला लागून आपल्या मुलीला काशीबाईला शिकवण्याचा जो घाट घातला आहे आणि त्यामुळं आमचा धर्म भ्रष्ट होतोय. आता याला पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा हे सर्वस्वी तुम्ही ठरवायचंय. हा कसला नवीन पांडा पाडलाय डॉक्टरानं. यात विचार कसा मांडायचे आहे, याला विरोधच असणार आहे. हो. आणि एकट्याचा विरोध नाही, समस्त समाजाचा विरोध असला पाहिजे. अहो आज ही लेकीला शिकवतोय, उद्या बायांना शिकवल. आता काय हो बसा पार्टी घास. एकदा का बाया घराच्या बाहेर गेल्या की आपण नुसत्या भाकरीच थांबायच्या. हे सगळं इथंच थांबायला पाहिजे. उद्या सकाळीच सगळा समाज घेऊन
डॉक्टरच्या घरी बैठक उद्या सकाळी. आता कसं? वा 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 बाहुलीबाई, गिरवून 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 अक्षरांना कसं छान वळण यायला लागले. पण कितीही गिरवलं तरी आपल्या माणसांना कधी वळण लागणार कोण जाणे. वळण म्हणजे? वळण म्हणजे एखादी गोष्ट सतत करत राहिल्यामुळं त्याचं जी सवय लागते ना ते वळण. आता मी जे तुला लावतोय की नाही ते सुद्धा वळणच. जाऊ दे, कळेल तुला हळूहळू. चल तुला एक गोष्ट सांगतो. हां, एक होता राजा. राजा म्हणजे? राजा म्हणजे एखाद्या समूहाचा नायक, जो सगळ्यांना बरोबरीनं वागवतो, अगदी कुठलाही भेदभाव न करता. तो खरा राजा. म्हणजे कोण? समतेचा महामेरू तो, असा दुजा होणे नाही. शोधूनही सापडेल का सांगा, असा शिवाजी होणे नाही. या 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 या, आज सगळा समाज मोर्चा वगैरे आणला की काय? बोला. हे बघा, हे जे तुमचं काही शिक्षणाचं खूळ आहे ना, ते आम्हाला अजिबात मंजूर नाही. नाही अजिबात नाही. शिक्षणाचं खूळ? मी समजलं नाही. अहो डॉक्टर, तुम्ही तुमच्या लेकीला शिकवण्याची जी प्रथा सुरू केली त्याला या सर्व समाजाचा विरोध आहे. आणि तसं पण डॉक्टर, हे जे चालू आहे ते चालू राहून द्या ना. बस, आलं लक्षात. तुम्ही कुणाची भाषा बोलताय हे आता चांगलंच लक्षात आलंय. म्हणजे मी शिकलो, डॉक्टर झालो, तुमची सेवा करतोय, तुमची आपत्ती नाही. पण स्त्री शिक्षणाची सुरुवात मी माझ्या घरापासून केली, तुम्हाला आपत्ती आहे. छान, कौतुक आहे तुमचं. अरे, समाज म्हणून सुद्धा आपण या सगळ्या रूढी परंपरा आणि जुनाट विचारांमधून बाहेर येणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की समध्या बायांना शिकवायचं आणि आम्ही घर सांभाळायची का? विश्रामा तरी सांगत होते लेकीला नको शिकूस. आपल्यात नाही बाबा ही असली पद्धत. अरे, ज्योतिबांनी त्यांच्या पत्नीला शिकवलं. सगळ्या समाजाचा विरोध पत्करून त्यांनी आपल्यासारख्यांच्या मुलींसाठी शाळा सुरू केली. दगड शेण फेकून मारलं लोकांनी त्यांना, पण न डगबगता त्या माऊलीनं 20 वर्षांपूर्वी मुलींची शाळा सुरू केली. आणि तुम्ही अजून सुद्धा? डॉक्टर साहेब, आपल्या समाजाचा मान ठेवा. समाज? अरे, सर्व जाती धर्म पंथ एक व्हावे, सर्वांना सुखावे एक रूप. अहो डॉक्टर साहेब, हे सर्व समाजाचा निर्णय आहे. कसं? हा माझा निर्णय आहे आणि याच्यापासून मी तसूभरही हलणार नाही. अहो डॉक्टर साहेब, तुम्ही कशाला नाही त्या फांद्यात पडताय? बरोबर. सांगितलं ना, निर्णय बदलणार नाही. समाज म्हणून तुम्हाला बाहेर काढावं लागेल.
अहो तुम्ही जरा सबुरीनं घ्या. समाजाचा विरोध वाढत चाललाय. बाहुलीच्या शिक्षणाचं नंतरही पाहू शकतो आपण. म्हणजे ज्योतिबा सावित्रींचा लढा फोलच म्हणा की. अहो आम्ही तर आता तुम्हालाही शिक्षणाचे धडे द्यायचं म्हणतोय. एकदा का घरातली स्त्री शिकली म्हणजे झालं काम. ज्योतिबा सावित्रींना अपेक्षित असलेल्या समाजाची निर्मिती करू शकू आपण. समतेवर आधारित समाजाची निर्मिती करताना, प्रवाहाच्या विरोधात पोहताना विरोध होणारच. सगळेच संघर्ष करतायत. टिळक, आगरकर, चिपळूणकर, ज्योतिबा, सावित्री, डॉक्टर घोले. त्यांच्यामध्ये मतभेद आहेत, अगदी टोकाचे मतभेद आहेत. पण मला वाटतं सगळ्यांचं ध्येय तरी सुद्धा जवळपास सारखंच आहे. आणि लक्षात ठेवा, इतिहास हा नेहमी लढणाऱ्यांचा लिहिला जातो, पळपुट्यांचा नाही. काय बावली? हळद भरलेली दिसतीये. काय झालं होतं? दरवाजाचा खिळा लागला. खिळा गंजलेला होता? काळा पडला थोडा. बाहुली, अक्षर नीट वळणदार गोल गोल काढायचं. हे बघा, एक इंजेक्शन घ्यावं लागेल. थोड्या गोळ्या पण देतो. काय झालं? दुखतंय का? मला शिकायचंय. शिकवा. विश्रामाची बैठक असली की फराळाचं काहीतरी करणं होतच. ताई, रवा थोडा कच्चा वाटतोय का? नाही ग, तुपात चांगला भाजलायस ना? हो, अगदी गुलाबी होईपर्यंत भाजलाय. माऊलीबाई, आत्ताशी लाडू वळतोय, गरम आहेत, खायचे नाहीत. बैठकीसाठी केलेत हा उद्याच्या. चला लवकर हात चालवा, उद्या बैठक आहे, लवकर उरकायचंय. हो ना, उद्या लवकर उठून बरीच आवरावर करायची. उद्या आपल्याकडे कार्यक्रम आहे बाहुली, छान छान कपडे घालायचे. रामचंद्रा, वाड्याची दारं नीट लाव बाबा. हो ताई.
अरे अरे आपसात नको. बोल. ते नव डॉक्टर, लोकांच्या मध्ये काम करणं दिवसेंदिवस कठीण होत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सत्यशोधक समाजाशी लोक जोडले जात आहेत, हे मात्र उत्तम आहे. जेव्हापासून तुम्ही सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली तेव्हापासून बदलाला नवी गती आली आहे. पण सत्यशोधक समाजाच्या कामाला होणारा विरोध कसा मोडून काढायचा हीच मोठी अडचण आहे. अरे ही यात अडचण कसली? विरोधकांना काय सांगायचं हे तात्यारावांनी आधीच लिहून ठेवलेलं आहे. तेच लोकांना सांगायचं. म्हणायचं कोणताही धर्मग्रंथ हा ईश्वर निर्मित नाही. जगातली सर्व धर्मपुस्तकं ही मानव निर्मित आहेत. सत्याने वागावे ईशासाठी. ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणासी धरावे पोटासी. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. काय पडलं? बाहुली बाहुली बाहुली.
डागदर तात्याराव आणि सावित्रीमाई आल्या ती. तात्याराव शिक्षणानं बाहुलीचा बळी घेतला. शिक्षणाची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल असं वाटलं नव्हतं कधी. तरी मी सांगत होते डॉक्टरा, नग त्या वाटेनं जाऊस. शिक्षणाचा ठेका मिरवणारे आणि शिक्षणाचा अपप्रचार करणारे या दोघांमुळं बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहतोय, किंबहुना ठेवला जातोय. होय, माझी बाहुली गुन्हेगार होती, दोषी होती. तिनं समाज विघातक कृत्य केलं. समाज विघातक कृत्य. शिक्षण घेतलं. शिक्षण मग शिक्षा काय? मारून टाका. अरे दया कशी नाही आली रे. डॉक्टर, असं खचून कसं चालेल? नव्याने घडी बसवायला हवी, उभं राहायला हवं. कसं उभं राहू तात्याराव? कसं उभं राहू? बाहुलीच्या लाडूमध्ये कुणीतरी काचा कुठून टाकल्या होत्या. काचा. अंतर्गत रक्तस्राव झाला आणि संपलं सगळं. बाहुलीच्या तोंडातून रक्त गळत होतं तात्याराव. सर्जन असून सुद्धा रक्ताची भीती वाटते तात्याराव आता. कोणता मार्ग हा नसे पूर्ण वीरा. कोणता मार्ग हा नसे पूर्ण वीरा. निरंतर
अंबिकाबाई, काळ नाही कोणासाठी थांबत. आपण काळाबरोबर चालायचं की भूतकाळात कुढत बसायचं ते आपल्यालाच ठरवायला लागते. संसारात काय सुख दुःख चढ उतार राहणारच. तो संसार एका धाग्यात गुंफून त्याला शेवटची गाठ बाई माणसानीच मारायला लागते. तरच तो संसार गळून पडण्यापासून वाचवता येतो. जेव्हा जेव्हा पुरुष विचलित होतो ना, तेव्हा बाई माणसानेच सावरलाय त्याला, भानावर आणलाय. तो गप गप असतोय, मनातनं गुदमरतोय. त्यातनं बाहेर काढ त्याला. किती शांतता आहे ना इथं. पण जेव्हा पक्ष्यांचा, पानांचा, वाऱ्याचा आवाज येतो तेव्हा ही शांतता छान वाटते. नाहीतर ही शांतता मन खाते, विचलित करते आपल्या ध्येयापासून. मला माझं ध्येय स्पष्ट आहे. फक्त तिथं पोचण्याचा मार्ग खडतर आणि विरोधाचा आहे. अहो, तुम्हाला एक विचारायचं होतं. हे बरोबर लिहिलंय का मी? हे बरोबर लिहिलंय ना मी? विरोधाला उत्तर विरोध नाही, कृती असली पाहिजे, अगदी मा जिजाऊंसारखी. पुढे वर्षभरानं घरात आनंदी वातावरण झालं. कारण नवीन पाहुणीचं आगमन झालं, म्हणजेच गंगूबाईचा जन्म झाला. पुढे हुजूर पागेतल्या एका शिक्षिकेस आणि काही काळ सुपरिटेंड राहिलेल्या मिस मेरी भोर यांना पत्नीस इंग्रजीचे धडे देण्यासाठी घरी येण्याची विनंती केली. दुसऱ्या बाजूला मराठीचंही शिक्षण सुरू होतं. L
लर्निंग. हळू एकदम. आई अभ्यास करते की नाही? हा, आईचा अभ्यास चाललाय ना. अंबिकाबाई, प्रत्येक शब्द हळूहळू उच्चारायचं, म्हणजे सुट्ट सुट्ट, आणि प्रत्येक शब्दावर जोर देऊन म्हणायचं, म्हणजे स्पष्टता येईल. वाचा बरं. वी आर लर्निंग. वी आर लर्निंग. आम्ही शिकत आहोत. बरोबर ना? मला निघायला हवं, उशीर होतोय. उद्या तुम्ही हे सगळं शिकून घ्या. मिस मेरी, तुम्ही आल्यापासून खूपच सुधारणा आहे. थँक्यू मिस मेरी भोर. इट्स माय प्लेजर अँड इट्स गॉड्स कॉलिंग. मी आलेच. हा, अरे भूतकरराव, या 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 भूतकरराव या. बाळाच्या आंघोळीची वेळ झाली. आणा इकडे. या या. काय भूतकरराव, कसं चाललंय? बरं चाललंय. आता आमची बी पोरं शिकायला लागलेत. अव ते लवजी बाबा तर त्या तात्यांच्या शाळेत आमची पोरं उचलून उचलून नेत्यात. आमची बी साथ आहे त्यांना. सुधरू हळूहळू. या वर या, बघा ना. या या बघा. पिशवी शेंगा आणल्यात, रानातल्या आहेत आमच्या. वा 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 वा. पावलेवानीच आहे. भूतकरराव, चला इकडे या. बोला. डागदर एक सुचवायचं होतं. दादासाहेब, तुम्ही मित्र आहात आमचे. निसंकोच बोला बोला. तात्यारावांनी त्यांच्या घरचा पाण्याचा हौद समजांसाठी खुला केला. तसा बाहुलीच्या नावाने एखादा हौद बांधला तर आठवण पण राहील आणि पाणी पाजायचं पुण्य पण मिळेल. आज दिवाळीचा भाऊबीजेचा दिवस. आज डॉक्टर विश्रामरामजी घोले यांच्या प्रिय कन्या काशीबाई यांच्या स्मरणार्थ हा पाण्याचा हौद सर्व जाती धर्मांसाठी खुला करण्याचे ठरवले. एका बाजूला भाऊबीजेचा सण साजरा होत असताना शिक्षणाचा बळी ठरलेली बाहुली हिच्या स्मरणार्थ डॉक्टरांनी हा हौद बांधला. शिक्षणासाठी तिचा गेलेला बळी हे तिचा हौतात्म्य अशीच माझी धारणा आहे. भविष्यात हजारो मुली शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि शिक्षण म्हणजे पाप नसून ते स्वतःला उन्नत करणारे साधन असणार आहे. याची प्रेरणा बाहुलीच असेल यात शंका नाही. डॉक्टर, 3 वर्षांपूर्वी बाहुलीच्या बाबतीत घडलेली ती घटना. मी डॉक्टर असून सुद्धा तिची अवस्था पाहू शकलो नाही.
8 वर्षात 9,000 शस्त्रक्रिया करून माणसांची बाह्यांग शिवणार आम्ही. पण बाहुलीच्या जाण्यानं आतून उसवलो. आमचे मित्र भूतकरराव यांच्या सूचनेनुसार आणि तात्यारावांच्या प्रेरणेनं हा हौद बांधला. मी भूतकररावांना विनंती करतो की त्यांनी बाहुलीच्या मूर्तीला हार घालून हा हौद सर्वांसाठी खुला करावा. अंधारलेल्या डोहात तरली इवलेशियास ज्योती सवे तरंगावरिया हो निस्वार धावले प्रभा वार्यासवे उसळशील जेव्हा भेदून लाटा उसळशील जेव्हा भेदून लाटा आभाळा कवळशील तू अठराशे 77 साली बाहुली स्त्री शिक्षणाचा बळी ठरली. 1880 मध्ये तिच्या स्मरणार्थ हा हौद बांधला. आजही पुण्याच्या फरासखाना पोलीस ठाण्यासमोर दगडूशेठ हलवाई गणेश मंदिराजवळ मोडकळलेल्या अवस्थेत हा हौद उभा आहे. तिथे येणारे लोक हौदात डबे धुतात आणि आजूबाजूला असणाऱ्या शाळांमध्ये शेकडो मुली आज शिक्षण घेतात. पण त्यासाठी बाहुलीला हौतात्म्य पत्करावं लागलं. शाळांमधल्या आजच्या किलबिलाटाला बाहुलीच्या आकांताची पार्श्वभूमी आहे. याची आठवण करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.